A charge q move with velocity v through electric field E as well as magnetic field B, then the force acting on it is. तर क्वेश्चन 2023 आला होता. याचा ए ऑप्शन आहे क्यू इन ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार ब्रॅकेट कंप्लीट. बी ऑप्शन आहे क्यू इन ब्रॅकेट बी बार क्रॉस बी बार ब्रॅकेट कंप्लीट. सी ऑप्शन आहे क्यू इन ब्रॅकेट ई बार क्रॉस व्ही बार ब्रॅकेट कंप्लीट. डी ऑप्शन आहे क्यू ई बार प्लस क्यू इन ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार ब्रॅकेट कंप्लीट. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता या ठिकाणी हा जो चार्ज आहे तर तो दोन्ही याच्यातून होतो आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. तर या ठिकाणी आपल्याला फोर्स दोन्ही ठिकाणी फाईंड करावं लागेल, इलेक्ट्रिक फील्डसाठी पण मॅग्नेटिक. मग या ठिकाणी आपल्याला लॉरेन्स फोर्स घ्यावा लागेल. मग द फोर्स ॲक्टिंग ऑन अ चार्ज मूविंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मूव्ह करत असेल तर त्याच्यावरती किती फोर्स ॲक्ट होईल ते फाईंड करायचं. विथ वेलॉसिटी व्ही, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड विथ वेलॉसिटी व्ही इज गिवन बाय. तर मॅग्नेटिक फील्डसाठी आपण फोर्स काय करू, एफ एम घेऊ. ठीक आहे, मग घेतला एफ एम घ्या, एफ ई नका घेऊ. थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाली आता माझ्याकडून, तर आता पुढच्या वेळेस खोडतो मी त्याला. आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये फोर्स किती असतो, बी क्यू व्ही साईन थिटा असतो. ठीक आहे, मग आता याला आपण कशामध्ये घेऊ, वेक्टरमध्ये घेऊ. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये किती फोर्स ॲक्ट होतो, मग तो झाला एफ एम बार इज इक्वल टू, इन वेक्टर फॉर्म इट इज गिवन बाय, मग तो काय झाला तुमचा एफ एम बार इज इक्वल टू, क्यू कॉन्स्टंट आहे त्याला तुम्ही काय करणार, बाहेर काढणार. ओके, याला बाहेर देऊन टाका. क्यू वेक्टरने तो स्केलर आहे म्हणून त्याला बाहेर घेतलं. मग वेलॉसिटी कोणती, वेक्टर क्वांटिटी आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड ही देखील वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून त्याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट घेतला. ठीक आहे, हे झालं मॅग्नेटिक फील्डमुळे फोर्स. आता कोणामुळे घ्यायचं आपल्याला, इलेक्ट्रिक फील्डमुळे घ्यायचं आहे. सिमिलरली द फोर्स ॲक्टिंग on a charge moving charge in a इलेक्ट्रिक फील्डमध्ये चार्ज जर ठेवला तर त्याच्यावरती किती फोर्स ॲक्ट होणार आहे इज गिवन बाय. मग तो झाला एफ ई बार. तिथला ई आपण खोडून टाकू नंतर, 2 मिनटात खोडतो मी त्याला. त्याला एफ बी घेतला आपण. ठीक आहे, ई नका, बीसाठी घ्या, एम घ्या नाही तर बी घ्या. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. मग इकडे झालं इलेक्ट्रिक फील्ड, तो काय आला एफ ई. आता त्याला वेक्टरमध्ये घेऊ, एफ ई बार घेतला, चार्ज इज स्केलर आहे त्याला बाहेर नका देऊ, ईला बार देऊन टाका. आता टोटल फोर्स जर घेतला तर टोटल फोर्स काय करावं लागेल आपल्याला, दोघांचे ॲडिशन म्हणजे लॉरेन्स फोर्स भेटेल आपल्याला. लॉरेन्स नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं, बाय लॉरेन्स फोर्स एफ बार इज इक्वल टू एफ बी बार प्लस एफ ई बार. एफ बी बार इक्वेशन नंबर 1मध्ये आहे, तर तो आहे क्यू इन ब्रॅकेट बी बार क्रॉस बी बार प्लस एफ ई बार काय, क्यू ई बार. याचा आपलं फायनल आन्सर आहे. याला तुम्ही कॉमन पण काढू शकता क्यू. ओके, क्यू जर कॉमन केला तर या ठिकाणी भेटेल ई बार प्लस व्ही बार क्रॉस बी बार. पण आपल्याला आन्सर असं सेपरेट करून नाही केलेलं आहे, तर एकत्रच आहे. मग एक काम करा, क्यूने मल्टिप्लायच करा. मग एफ बार जो आहे, मग परत रिअरेंज करून घेऊ आपण. तर याला फक्त उलटं करायचं होतं पण आपण त्याला कॉमन घेतलं. आता परत त्याला
क्यूने मल्टिप्लाय करून घेऊ. मग क्यू ई बार प्लस काय भेटेल क्यू इन ब्रॅकेट बी बार क्रॉस बी बार. फक्त ही सिक्वेन्स मागे पुढे करून घ्या, फायनल आन्सर तुम्हाला भेटून जाईल. हेच तुमच्या क्वेश्चनचं काय असणार फायनल आन्सर. ओके. मग एफ बार इज इक्वल टू क्यू ई बार प्लस क्यू इन ब्रॅकेट बी बार क्रॉस बी बार. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे, म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी असेल.